हॅलो सर. आजपासून एक मार्क सॉफ्टवेअरमध्ये एक एरर येतोय सर. सॉफ्टवेअर ओपन करायला गेल्यावर सॉफ्टवेअर ओपन होत नाहीये. अशा प्रकारचा एक एरर दाखवतोय. ओके. आणि सॉफ्टवेअर तुमचं ओके केल्यावर क्लोज होतंय. ओके. हा बघा, हा एरर येतोय मार्क वॉलेटचा. केमिस्ट प्रिस्क्रिप्शन कनेक्टेड बँकिंग आणि डॉक्युमेंट्स ओके केल्यावर सॉफ्टवेअर क्लोज होतंय. ओके. सॉफ्टवेअर ओपन होत नाही आहे. ओके. त्यासाठी सिंपल प्रोसेस आहे. जर एक तर हे जर ओपन होऊनच राहत असेल, तुमच्याकडे क्लोज होत नसेल, तर तुम्ही टास्क मॅनेजरमध्ये जायचं. इथे राईट क्लिक करून टास्क मॅनेजरला, आणि हे इथून तुम्ही हे बघा, इथे मार्कविन तुम्हाला भेटणार बघा, मार्कविन. इथे हे करून याच्यावर राईट क्लिक करून एंड टास्क करा किंवा डिलीट बटन दाबा कीबोर्डवरनं, क्लोज होऊन जाईल. ओके. क्लोज झालं बघा. आता तुम्ही ओपन होत नाही, त्यासाठी सिंपल तुम्हाला काय सॉफ्टवेअर अपडेट करून घ्यायचं आहे तुमचं. तुम्ही ते Google Chrome किंवा कोणताही ब्राउझर ओपन करा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये. Google Chrome करा, Mozilla करा, कोणताही ओपन करा तुमचं ब्राउझर. ओके. आणि इथे मार्क म्हणून टाईप करा, MARG. ओके. इथे ऑफिशियल वेबसाईट येते बघा मार्क सॉफ्टवेअरची, मार्क कॉम्प्युशप. इथे क्लिक करा. ओके. की हे डायरेक्ट तुम्ही डाउनलोड्सला येणार, की इथे इथून पण जाऊ शकता बघा. इथे हे होम पेज जर आलं तर डायरेक्ट तुम्ही इथे डाउनलोड्समध्ये जायचं आहे. इथे डाउनलोड्सला मध्ये जायचं. इथे डाउनलोड सेटअप भेटेल. इथे डाउनलोड्सला क्लिक करा. ओके. त्यानंतर इथे तुम्हाला 10 वेळा 0 टाका. 3 4 5 6 7 8 9 10. ओके. आणि इथे त्या चेक बॉक्सला टिक मार्क करा, आय हॅव रीड आणि ॲक्सेप्टला, आणि सबमिट बटनला क्लिक करा. तर तुमचं हे सेटअप आहे, मार्क सेटअप अपडेटेड, ते डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. इथे तुम्ही ह्या 3 डॉटला क्लिक करून इथे डाउनलोड्स टॅबला आलात. इथे बघू शकता डाउनलोड सेटअप आपलं चालू आहे, होतोय बघा. नवीन सेटअप अपडेटेड डाउनलोड होते. जेवढं इंटरनेट फास्ट असेल तेवढं विदिन सेकंडमध्ये डाउनलोड होतं. फक्त 50 MB ची फाईल आहे आपली ही. ओके. तो एरर आहे तो एकदम नॉर्मल एरर आहे. तुमचं सॉफ्टवेअर अपडेट नसल्यामुळे तुमचा एरर येतोय ते. तो फक्त तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि इन्स्टॉल करा. त्याच्यानंतर इथे पुन्हा डाउनलोड्स टॅबला या मागे येऊन. ओके. इथे डाउनलोड्समध्ये आलात की खाली दोन तुम्हाला GSTचे आणि याचे पॅच भेटतील बघा, ते पण डाउनलोड करून घ्या फक्त. हे बघा, इथे स्क्रोल करून खाली आलात की इथे बघा GSTचा आहे, ह्याला क्लिक करा. हा पण डाउनलोड होईल तुमचा. इथे बघू शकता GSTचा पण डाउनलोड झालेला आहे. त्याच्यानंतर इथे आलात, इथे GST फाईलला पण क्लिक करा. ओके. ही पण डाउनलोड होईल तुमची. आणि एकदम लास्टला एक तुम्हाला फाईल भेटेल, EDE पॅच. हा एक EDE पॅच तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर लेटेस्ट व्हर्जन आलेलं आहे मार्ग ERP सॉफ्टवेअरचं. ओके. त्यामुळे तुम्हाला जर ते अपडेटेड व्हर्जन तुमचं नसेल तर तुम्हाला तो एरर दाखवेल. तुम्ही फक्त सॉफ्टवेअर तुमचं अपडेट करून घ्या. ओके. सगळ्या फाईल तुमच्या अपडेट झालेल्या आहे. ओके. इथे टास्कबारला आपलं सॉफ्टवेअर वगैरे काही ओपन नाहीये. ओके. आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते डी ड्राईव्हला आहे. इथे तुम्ही बघितलं तर राईट क्लिक करून आपला जो आयकॉन आहे, सॉफ्टवेअर कोणत्या लोकेशनला आहे ते इन्स्टॉल करण्या अगोदर बघून घ्या. ओके. इथे जर माऊस नेला तरी तुम्हाला लोकेशन दाखवतो बघा, डी ड्राईव्हवरती मार्ग ERP. राईट क्लिक करून तुम्ही ओपन फाईल लोकेशन जरी केलात तरी तुम्हाला इथे दिसतं बघा. इथे आपलं डी ड्राईव्हवरती आपलं मार्ग ERPचा फोल्डर आहे. जे आपल्याला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचंय, पुन्हा अपडेट करायचं, ते डी ड्राईव्हवरतीच करायचं आहे बघा. माऊस नेलात इथे बाजूला क्लिक करायचं आणि त्या कर्सरवर फक्त ॲरो न्यायचा. तेव्हा लोकेशन दाखवते बघा, डी ड्राईव्हवरती मार्ग ERP आपलं सॉफ्टवेअर आहे. ओके. आता इथे ब्राउझर्समध्ये या. इथे तुमचं बघा मार्कचं सेटअप इथे डाउनलोड झालेलं आहे. ओके. बस मार्क सेटअप इथे तुमचं आता डाउनलोड झालेलं असेल तर इथे तुम्ही क्लिक करा. एक मिनिट डाउनलोड होऊन दे. ओके सर, मार्क सेटअप झालेलं आहे आपलं डाउनलोड. हे आपण क्लोज करून टाकूया कंप्लीट. आता जर तुम्ही डाउनलोड्समध्ये आलात, तुमच्या दिस PCमध्ये यायचं. इथे डाउनलोड्समध्ये बघितलं तर इथे तुमचे सगळे फाईल डाउनलोड झाले. इथे मार्क सेटअप पण आपल्याला डाउनलोड झालेला आहे. ओके. त्याला डबल क्लिक करा, ओपन करा. ओके. असा ऑप्शन आला, इथे मोर ऑप्शनला क्लिक करायचं आहे. रन एनिवेला क्लिक करायचं की सॉफ्टवेअर आपलं कंटिन्यू होईल. बाकीचं क्लोज करू शकता सगळं असलेलं. ओके. इथे नेक्स्टला क्लिक करा. इथे ॲक्सेप्टला क्लिक करा. इथे नेक्स्टला क्लिक करा. आता इथे बघा, हा जो पाथ होतोय ना, सी ड्राईव्हला घेतलाय त्यांचा बघा. सी ड्राईव्हला आपलं सॉफ्टवेअर नाहीये. त्यामुळे सी ड्राईव्हला केला तर चुकीचं नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल होणार. तर इथे ब्राउज बटनला क्लिक करायचं. हे बघा, इथे डी ड्राईव्ह आहे ना, लोकल डिस्क, इथे रिनेम केलेलं आहे पण आहे.
मार्क सॉफ्टवेअर इथे डी ड्राईव्हला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर आपण कन्फर्म मगाशी केलं की डी ड्राईव्हला आपलं सॉफ्टवेअर आहे. बस डी ड्राईव्ह सिलेक्ट करायचा, नेक्स्ट नेक्स्ट करत यायचं. इथे येस बटनला क्लिक करायची, नेक्स्टला क्लिक करायचं, इन्स्टॉल म्हणायचं. बस की सॉफ्टवेअर तुमचं विदिन सेकंडमध्ये अपडेट होऊन जाईल. ओके, इथे इन्स्टॉल झालेलं आहे. फिनिश बटनला क्लिक करा. सॉफ्टवेअर अपडेट नसल्यामुळे तुमचा प्रॉब्लेम येतो. सॉफ्टवेअर अपडेट करून घ्या. मार्ग ERP9 सॉफ्टवेअर लेटेस्ट व्हर्जनमध्ये, की तुमचं परमनंट सॉफ्टवेअर रनिंग फास्टमध्ये चालू होईल. ओके, आणि स्पीड पण भेटेल आणि छोटे मोठे एरर पण क्लिअर होऊन जातील. ओके करा इथे. ओके, त्याच्यानंतर हे आता रिपीट आयकॉन आलेलं आहे. कोणते एक आयकॉन तुम्ही कॅन्सल करू शकता. बस डबल क्लिक करून ओपन करा. सॉफ्टवेअर आता तुमचं रन होईल प्रॉपर. सॉफ्टवेअर तुमचं अपडेट पण झालेलं आहे. इथे बघितलं असं 3/4/2025 लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड झालेलं आहे आपलं. बस इथे तुमचं युजर आयडी टाका, अनलॉग इन करा सॉफ्टवेअर. तुमचं सॉफ्टवेअर चालू होऊन जाईल सर. बाकी सॉफ्टवेअर तुमचं ओके झालेलं आहे, अपडेट झालं आहे. फक्त सॉफ्टवेअर तुम्हाला अपडेट करून घ्यावं लागेल, तर तुमचं काम होऊन जाईल सर. ओके सर, थँक्यू.